गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे आणि ते वाक्य कोणत्या पद्धतीनं बनतात हे सुद्धा तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि पुन्हासुद्धा त्याचं रिपिटेशनसुद्धा करत आहे. त्याचा चांगल्या पद्धतीनं सराव करून घेत आहे. तर तुम्ही वाक्य कसे बनतात तर त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आज आपण टू बीच्या भूतकाळी रूपापासून कशी वाक्य बनतात तर ते बघणार आहोत. तर ते टू बीचे भूतकाळी रूप जे आहेत तर ते कोणते आहेत ते तुम्हाला माहीत आहेत ना. वॉज आणि वेअर. वॉज हे एक वचने आहे आणि वेअर हे अनेक वचने आहे. म्हणजेच वॉज हे सिंग्युलर फॉर्म आहे आणि वेअर हे प्लुरल फॉर्म आहे. तर बघा, तर त्यापासून कसे वाक्य बनतात ते बघू आपण. मी शिक्षक होतो. मराठीमध्ये वाक्य आहे मी शिक्षक होतो. मी शिक्षक होतो म्हणजे ही कोणती क्रिया आहे याच्यातली? ही भूतकाळामधली क्रिया आहे. म्हणजेच आय वॉज अ टीचर. आय वॉज अ टीचर. मी शिक्षक होतो. आय वॉज अ टीचर. दुसरं वाक्य, तू शिक्षक होतास. तू शिक्षक होतास. तू शिक्षक होतास. आता या वाक्यामध्ये करता यू आहे. यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तू. मग त्यासाठी आपल्याला काय वापरावं लागणार? सर्वनाम इथं यू. आता यूच्या नंतर अनेक वचनी टू बीचं भूतकाळी रूपच आपल्याला वापरावं लागेल. मग ते कोणतं आहे? वेअर. वेअर अ टीचर. यू वेअर अ टीचर. तू शिक्षक होतास. तू शिक्षक होतास. नंबर 3, तुम्ही शिक्षक होते. तुम्ही शिक्षक होते. तर यासाठी सुद्धा, या तुम्हीसाठी सुद्धा आपण काय वापरतो? यू हा शब्द वापरतो. यू वेअर. यू वेअर. आता हे अनेक वचनी आहे तुम्ही, म्हणून इथं काय? यू वेअर टीचर्स. टीचर्स. आता इथं आर्टिकल येईल का? इथं येणार नाही. एक वचनी अनेक वचनी हे कर्म असल्यामुळं इथं त्याच्या अगोदर आर्टिकल येणार नाही. ए एन दी येणार नाही. आता चौथं वाक्य बघा. चौथं वाक्य आहे तो शिक्षक होता. तो शिक्षक होता. तो शिक्षक होता. तो शिक्षक होता. आता तोच्यासाठी कोणतं सर्वनाम वापरतो आपण? काय वापरतो? इंग्लिश शब्द कोणता वापरतो? तोसाठी ही. मग काय वाक्य होईल? ही वॉज अ टीचर. ही वॉज अ टीचर. तो शिक्षक होता. तो शिक्षक होता. ही वॉज अ टीचर. नंबर 5, ती शिक्षिका होती. ती शिक्षिका होती. तर आता ही इथं तोच्या ऐवजी काय शब्द आलेला आहे? ती आलेला आहे. म्हणून आपण फक्त कशामध्ये बदल करायचा? फक्त आणि फक्त ह्या कर्त्यामध्ये बदल करायचा. SHE म्हणजे ती. ती. सी वॉज अ टीचर.
सी वॉज अ टीचर, ती शिक्षिका होती. नंबर 6, ते शिक्षक होते, ते शिक्षक होते. आता हा एकवचनी ते आहे म्हणून इथे येईल काय येईल, इट वॉज अ टीचर, इट वॉज अ टीचर, इट वॉज अ टीचर. नंबर 7, आम्ही शिक्षक होतो, आम्ही शिक्षक होतो, आम्ही शिक्षक होतो. ही भूतकाळातला वाक्य आहे म्हणजे हे सर्व भूतकाळातले वाक्य आहेत. आम्ही शिक्षक होतो. वी वेअर टीचर्स, वी वेअर टीचर्स, वी वेअर टीचर्स, वी वेअर टीचर्स. नंबर 8, ते शिक्षक होते, ते शिक्षक होते. आता इथे ही अनेकवचनी आहे ते, तर मग यासाठी कोणतं सर्वनाम येईल, दे, THEY, दे म्हणजे ते, हे अनेकवचनीसाठी. दे वेअर टीचर्स, they were teachers. Number 9, रामा शिक्षक होता, राम शिक्षक होता. राम वॉज अ टीचर, काय होईल त्याचं, रामा वॉज अ टीचर. आणि मुले शिक्षक होते, मुले शिक्षक होती, मुले शिक्षक होती. आता मुले हा कसा आहे, अनेकवचनी शब्द आहे. मग काय येईल, बॉईज वेअर टीचर्स, बॉईज वेअर टीचर्स, मुले शिक्षक होती, बॉईज वेअर टीचर्स. तर ही अशा पद्धतीनं आपण हे मराठीमधले इंग्लिशमध्ये वाक्य बनवलेले आहेत. तर प्रत्येकामध्ये आपण काय केलं, याच्यामध्ये हे वेगवेगळे कर्ते वापरले आणि त्यानंतर कर्त्याच्या नंतर टू बीचं त्या कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे आपण काय केलेलं आहे, हे सर्व त्यासाठी हे टू बीचं रूप वापरलेलं आहे. कर्ता अधिक टू बीचं रूप अधिक कर्म, अशा पद्धतीनं आपण ही प्रत्येक वाक्य हे बनवलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा, वाक्य बनवा, ते बोलण्याचाही प्रयत्न करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.